हॅलो भावानो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वाती करार. तर भावानो, फायनली सीझन सुरू झालेला आहे आणि आता तुम्हाला व्लॉगवर व्लॉग त्याच्यावर व्लॉग आणि त्याच्यावर व्लॉग बघायला भेटेल. म्हणजे बघूया आता, म्हणतोय तरी पण कसं शक्य आहे बघूया, कारण कंटिन्यू शोमधून एडिटिंगला कसा वेळ भेटतोय त्याच्यावरती ठरणार की आपल्याला व्लॉग कंटिन्यू भेटतील का गॅपने भेटतील. पण शक्यतो माझा प्रयत्न असाच असेल की कंटिन्यू व्लॉग येतील, जसा शो होईल त्याचा व्लॉग लगेच पटकन तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता आम्ही चाललोय पुण्याला दहीहंडी शो 2023 यासाठी. तर साऊंड असणार आहे अथर्व कराड आणि पुण्यामध्ये शो असणार आहे. प्रॉपर पुण्यामध्ये कुठं शो आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळानंतर सांगतो, कारण आत्ता लगेच सांगणं मला शक्य नाही, कारण मला पण प्रॉपर कुठं आहे ते माहीत नाही अजून. आता सध्या निवडले आम्ही कोळेवाडीला, तिथं अथर्व कराड जो गोडाऊन आहे, तर तिथून आम्ही पसंतीला घेऊन जाणार नाही, कारण काल कॅरेटिन करायसाठी मी रात्रभर जागलोय. ते बघू शकता, मी केसांना माझ्या कॅरेटिन केले काही. तर विषय असा आहे की त्याच्यासाठी रात्रभर जागलो होतो आणि आता मला दिवसभर पण झोप येत होती, पण दिवसभर काम असल्यामुळे दिवसभर झोपू शकलो नाही. आता झोप येणार आहे खूप जास्त. ड्रायव्हिंग करायची काही कंडिशन राहिली नाही, त्यामुळे मी गाडी घेऊन जाणार नाही. गाडी आपण कराडमध्येच पार्किंग करणार आहे गोडाऊनजवळ आणि तिथून साऊंडच्या गाडीतून जाणार आहे. असा विषय आहे. निवांत झोपून जायचं असं ठरवलंय. बघा आरामात, कारण परत पाठीमागे येऊन लगेच कर्नाटकला शो आहे, त्याच्यामुळे झोप भेटणार नाही. जर गाडी घेऊन गेलो तर ड्रायव्हिंग मलाच करावं लागणार आहे, कारण आपले पूजनीय आदरणीय सन्माननीय DJ रॉक्सी यांना आपण गाडी नाही देऊ शकत आत्ता तरी, कारण त्यांचं लायसन्स पण नाही आणि अंडर 18 आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण गाडी देऊ शकत नाही. त्यांना गाडी चालवायला येते असं मला उडत खबर लागली, पण मी नाही देऊ शकत गाडी बाबा ना म्हणणार ना. तर आता पहिल्यांदा जाऊया कराड कोळेवाडी या ठिकाणी गोडाऊन जवळ, आणि तिथं जाऊन परत ना टीम कोण असणार आहे आपल्यासोबत ते बघूया. जेवलेलो नाही अजून, वाटेमध्ये कुठे जेवायला थांबायचं आहे का हे सगळे जेवलेत काय माहीत नाही. आम्ही जेवलेलो नाही कारण डबे आले नव्हते, त्याच्यामुळे आम्ही जेवलेलो नाही. बघू पुढे काय विषय होते. आता निघूया कराडसाठी. लेट्स गो. कारण myself DJ स्वाती. तर गाईज, आपली बसंती घराजवळ पार्किंग करून आम्ही या मोठ्या ट्रॅव्हल्समधून आलेलो आहे, म्हणजे साऊंडच्या गाडीतून आलेलो आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे इकडं रॉक्सी आणि मी खुल्या वातावरणात सुसू करायला. तर आम्ही सुसू करून घेतो आणि मग परत भेटतो. कधी बघू नका बाय. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. कोणी बघू शकता अथर्व फ्रॉम कराड. हो, कुणी निघालाय काय पुण्याला काय. तर भावानो, बाहेरच्या दंग्यामुळे तर आम्हाला असं समजलेलं आहे की फायनली लोकेशनवरती पोचलेलं आहे. म्हणजे पुण्यामध्ये पोचलो. बाहेर आवाज येते शिवराज ग्रुपचा आवाज यायला लागला पोरांचा. गाडी पार्किंग वगैरे करून घेतील आणि मग आम्ही जाऊन आराम करणार आहे. किती वाजले? 1:15. दुपारचे 1:15 वाजताय. रात्रीचे 1:15 वाजताय. आणि आता आम्ही जाऊन आराम करणार आहे आणि मग सकाळी उठून डेमो नंतर परत मग आराम, परत संध्याकाळी शो सुपला शॉट. आता बाहेर गेल्यावर बघूया काय होतं. तर गाईज, आपली किरण शेड बघा, आपल्या आधी शेड इथं पोचलेले आहे, फायनली पोचलेले आहे लोकेशनवरती. आणि पाठीमागे कुठेतरी ये आपली गली हे भाई प्लस करावा एंट्री झालेली. आणि यही पे आज शोर मचाने गई मच्छे गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, द ब्रँड ऑफ कराड. तर गाईज, आता हॉटेलला पोचलेलं आहे आणि आता इथं आराम करणार आहे, कारण झोप गेली आहे तशी. आता झोप येणं झाली पण झोपलं पाहिजे, कारण काल पण झोप झालेली नाही, त्यामुळे आज झोपलं तर उद्या फ्रेश होणार आहे. तर ते उद्या एकदम फ्रेश माइंडनं असा शो करता येणार आहे. त्यामुळे बघू शकता किरण शेठ आमच्या शेजारी झोपलेले आणि रॉक्सी
मंत्रालयात गेलेले आहेत. तर आता मीटिंगला त्यांची मीटिंग चालू आहे. झोपतो. 2000 years later. गाईस तर फायनली बघू शकता तुम्ही सेटअप वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि पाहुणे बघू शकता मला बरोबर म्हणतात. Yeah, check. Yeah, check. Make this thing 1, 2. जमलेल्या सर्व मित्रांची या ठिकाणी हार्दिक असे सर्वांचे नोंद घ्यायचे. अरे बोले याला तर म्हणतात द ब्रँड ऑफ कराड. अथर्वडी फ्रॉम कराड. वन ऑनली myself, my gang specialist, DJ Sloppy from Karad. One of the best, Yuvraj Group hai.
सेटअप बंद केला आहे. 3:30 वाजलेले आहेत आणि 4 वाजता अजून एक डेमो द्यायचा होता. पण आता ऑलरेडी 3:30 वाजले, त्यामुळे आता पुढचा डेमो होतो का नाही माहीत नाही. जरी झाला तरी लेट होईल. आता डायरेक्ट सेटअप चालू होईल. डेमो झालाच प्रॉपर, कारण 2 गाण्यावर बंद करायचा होता. असा अर्धा-पाऊण तास वाजला, त्यामुळे डेमो कंप्लीट झालेला आहे. आता डायरेक्ट शो होईल. आता जातो, आवडतो, फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग परत शोसाठी उभा राहतो. तर भावनं टेस्टिंग वगैरे झालं आहे आणि आता विषय असा आहे, मी कपडे वगैरे आणलेले नाहीत जास्त आणि इस्लामपुरातून अचानक निघून आलो, घरी पण गेलो नाही काय नाही, त्याच्यामुळे कपडे घ्यायला चाललो आहे. आणि इकडे पाठीमागे बघू शकता साई 21 शकता. इकडे अथर्ववाडी कराड, इकडं आपला साईवाडी कराड. हे तुम्ही फोटो बघू शकता, पूर्ण सेटअप पुढे केला आहे. 4 फुटी 3 टाकले, 4:18 आणि आपण 5 फुटी 2 टाकली. शकता आपला विषय. नमस्कार, काय म्हणताय? काय आलोय की लवकर आला? आम्ही लवकर आलो, रात्रीच पोचलोय. पावसाला भावनो, त्यामुळे छत्री यायची चाललेली आहे. तर भावनो हा एक साऊंड बघू शकता इथं तुम्ही. 6 बेस 8 लाईनर लावलेले आहेत आणि अजून इकडं पुढं काय असलं तर बघूया चला. भावनो हे बघू शकता, राजगड ग्रुप जबरदस्त असा सेटअप केलेला आहे. आणि इथं साऊंड आहे, पाऊस येते त्यामुळे साऊंड झाकला आहे. कुठला साऊंड काय दिसत नाही, झाकला आहे त्यामुळे. आणि हे बघू शकता सेटअप कसलं जबरदस्त, हे सगळं ओरिजिनल मूर्ती दिसते. आणि यांचं हे नावाचा बोर्ड वगैरे यायचं चालू. इकडं मेंबर आहे, इकडे पण मेंबर आहे, हिटना पण येणार. आणि इकडे डीजे रॉक्सी फ्रॉम तासगाव हा दुकान. तर कपडे घेतलेले तिथे पाठीमागून या दुकानातून घेतले. म्हणजे कपडे हे जुने घेतले, ऑलरेडी गेटअप चेंज झालेला आहे. मला दिसेल थोड्या वेळानंतर सगळा लुक. आता डी जे रॉक्सी तासगाव शूज वगैरे घालायला अर्धा तास लावतात आणि शायनिंग मारत येतात परत. आणि पण मागं गाडी बघा नाही, गाडी वच्ची जाऊ. इकडे एक सेटअप आहे, तर पुढे जाऊन बघूया सेटअप. 2 मिनटं दाखवतो तुम्हाला विषय काय. आणि हे हंडीवर घ्यायची चालली. जय श्री कृष्ण. आणि इकडे सेटअपचं काम चालू आहे अजून, पावसातच चालू आहे वातावरण सगळं. भावनो हा सेटअप बघून मन तृप्त झाले. असला सेटअप दिसतो, राजगड ग्रुप. भावनो सेटअप चालू झालेलं आहे, बघू शकता तुम्ही क्वालिटी. हात वर करा आणि उडी मारा. तुम्ही पण मारा, मी पण मारतो. बीटवर कमा.
शो एंड झालेला आहे आणि शो एंड करून शो वगैरे एंड करून आम्ही आता येऊन झोपलेलो आहे. हे बघू शकता सोळाशे माझ्यासोबत आहे. तिकडे डीजे रॉक्सी तासगाव, किरण शेख आणि बाकीचे रेल्वे कार्यकर्ते वर झोपलेले आहे. आम्ही एका मोठ्या रूममध्ये ॲडजस्ट करून झोपलेलो आहे आणि आमचे जे मेन मोरके आहेत ते खाली झोपलेले आहेत. साऊंडच्या गाडीजवळ झोपलेले, तिथे गाडीतून झोपलेले आहेत ते. म्हणजे आपले जे साऊंडचे ओनर सचिन शेठ आहेत ते खाली राखण्या म्हणून गाडीतच झोपलेले आहेत आणि आम्ही वर रूममध्ये झोपलेलो आहे. आता फायनली भावांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. झोपा रे, झोपा ना आलाय का